Hello student, today's topic is assessing data members and member function. Okay. फर्स्ट आपण यामध्ये असेसिंग डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन बघणार आहे. देन त्यानंतर स्टॅटिक डेटा मेंबर्स बघणार आहे. व्हॉट इज असेसिंग डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन? द डेटा मेंबर्स and member function of a class can be assessed using the dot operator with the object. जेव्हा आपण डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन असेस करतो तेव्हा आपल्याला डॉट हे ऑपरेटर द्यायचं आहे ऑब्जेक्टसोबत. ओके, एखादी जर आपण ऑब्जेक्ट देत असेल तर त्याच्यासोबत डॉट हे ऑपरेटर तुम्हाला डिनोट करायचं आहे. ओके, ज्यावर तुम्ही डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन असेस करता तेव्हा. ओके, फॉर एक्झाम्पल इफ द नेम ऑफ ऑब्जेक्ट इज OBJ. ओके, नेम ऑफ ऑब्जेक्ट हे जर OBJ असेल फॉर एक्झाम्पल अँड वी वॉन्ट टू असेस द मेंबर फंक्शन विथ द नेम ऑफ अ प्रिंट नेम, देन यू विल हॅव टू राईट द ऑब्जेक्ट OBJ डॉट प्रिंट नेम. ओके, जेव्हा तुमचं जर ऑब्जेक्ट जर OBJ नावाचं असेल तर तेव्हा तुम्हाला प्रिंट नेमसोबत काय द्यायचं आहे, OBJ डॉट द्यायचं आहे. जर सपोज एखादी ऑब्जेक्ट तुमचं जर सपोज क्लास आपण कार घेतली आणि ऑब्जेक्ट जर त्यामध्ये फोर्ड असेल, फोर्ड कार आहे, तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, फोर्ड डॉट प्रिंट नेमच्या जागेवर काय येईल, कार. ओके, हे काय झालं तुमचं फुल्ली एक्झाम्पल ऑफ अ असेसिंग डेटा मेंबर अँड अ मेंबर फंक्शन. देन असेस डेटा मेंबर काय आहे? द पब्लिक डेटा मेंबर आर ऑल्सो असेस्ड इन द सेम वे गिवन. हावेवर द प्रायव्हेट डेटा मेंबर आर नॉट अलाउड टू बी असेस्ड डायरेक्टली बाय द ऑब्जेक्ट. जेव्हा आपल्याला असेसिंग डेटा मेंबर्स करायचं राहते, जेव्हा डेटा मेंबर असेस करायचं राहते तेव्हा ते प्रायव्हेटली अलाउडेड नाही राहत असेस करायसाठी. ओके, इट इज अ पब्लिकली असेसिंग अ डेटा मेंबर. आणि जेव्हा आपण असेस करतो डेटा मेंबर तेव्हा तो क्लाससोबत असेस केला जात नाही, एखाद्या ऑब्जेक्टसोबत असेस केला जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. क्लास इज अ डिफरंट टाईप अँड ऑब्जेक्ट इज अ डिफरंट टाईप. Assessing a data member depends solely on the assess control of that data member. जेव्हा डेटा मेंबर असेस करायचं राहते तेव्हा ते डिपेंड राहते त्याच्या कंट्रोलिंगवर. ओके, जेव्हा आपण कंट्रोलिंग फंक्शन देतो तेव्हा ते काय करते, डेटा मेंबर व्यवस्थित असेस केला जाते. म्हणजे जर सपोज आपण एखादी ऑब्जेक्ट जर घेतला आणि त्या ऑब्जेक्टला आपल्याला त्याला असेस करायचं आहे तर तेव्हा त्याला काय द्यावं लागते, आपल्याला कंट्रोलिंग डेटा मेंबरचा असेसिंग पार्ट द्यावं लागते. ओके, देन मेंबर फंक्शन इन अ क्लास. मेंबर फंक्शन इन क्लास काय आहे ते बघू. देअर आर 2 वेज टू डिफाईन अ मेंबर फंक्शन. फर्स्ट आहे इनसाइड, देन आउटसाइड. फर्स्ट इनसाइड काय आहे ते बघू आपण. द मेंबर फंक्शन डिफाईन इनसाइड द क्लास डेफिनेशन आर बाय द डिफॉल्ट इन लाईन. इनसाइड क्लास मेंबरला काय म्हटलं जाते, क्लास डेफिनेशनला इनलाईन डेटा मेंबर म्हटलं जाते. ओके, दिस इज द इनलाईन फंक्शन. वाय इनलाईन फंक्शन? बिकॉज आपण याचं जे स्टेटमेंट राहते ते काय करतो, आपण प्रोग्रामच्या इंटरनल पार्टमध्ये लिहिलं जाते. बट यू कॅन ऑल्सो मेक एनी नो क्लास फंक्शन इनलाईन बाय यूजिंग कीवर्ड इनलाईन विथ देम. इनलाईन फंक्शन आर ॲक्च्युअल फंक्शन. इनलाईन फंक्शन काय आहे, एक ॲक्च्युअल फंक्शन आहे विच आर कॉपीड एव्हरीवेअर ड्युरिंग द कंपायलेशन. ते आपण इनलाईन जे फंक्शन देतो, ते जे स्टेटमेंट देतो फंक्शनचं, ते काय करतो, आपण कॉपी करू शकतो कंपायलेशनच्या वेळी कुठल्या पण पार्टमध्ये. ओके, जर आपला खूप मोठा प्रोग्राम असेल, वेगवेगळ्या पार्ट मिळून जर एक मोठा प्रोग्राम बनवला असेल तर त्या वेगवेगळ्या पार्टमध्ये त्याचं स्टेटमेंट असेच करू शकतो. लाईक प्री प्रोसेसर मायक्रो. सो the overhead of a function calling is a
रिड्यूस. देन त्यानंतर आहे outside class definition. To define a member function outside the class definition, we have to use the scope resolution operator. जेव्हा आपण आउटसाइड स्टेटमेंट देतो मेंबर फंक्शनचं, तेव्हा आपल्याला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज करायचा आहे अलॉंग विथ द क्लास नेम अँड फंक्शन नेम. त्याच्यासोबत काय येईल, त्याचं नेम, क्लास नेम येईल अँड फंक्शन नेम येईल. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, गिक हे नाव आउटपुट द्यायचं आहे. गिक आय डी आउटपुट करायचे आपल्याला. तर यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल प्रोग्राम लिहिला. क्लास काय आपला गिक्स क्लास आहे. वाय गिक क्लास, बिकॉज आपल्याला गिक स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं आहे. तर त्यासाठी आपण आउटसाइड स्टेटमेंट दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यामध्ये काय केलं आहे आपण, यूजिंग नेम स्पेस STD अँड क्लास गिक्स दिला आहे. काय आहे, आपल्या आउटसाइड स्टेटमेंट्स आहे. देन त्यानंतर इनलाईन मेंबर फंक्शन कुठले आहे, म्हणजे इनसाइड क्लास डेफिनेशन्स कुठले आहे ते बघणार आहे आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपण पब्लिकली काय दिला आहे, स्ट्रिंग स्टेटमेंट दिला आहे गिक नेम. वाय गिक नेम दिला आहे, बिकॉज आपल्याला गिक हा शब्द काय करायचा आहे, एक्झिक्यूट करायचा आहे. आणि गिक हा शब्द कशाच्या अंडरमध्ये येणार, स्ट्रिंगच्या अंडरमध्ये येणार, बिकॉज दिस इज अ अल्फाबेटिकल स्टेटमेंट. ओके. देन त्यानंतर इंट आय डी दिला आहे. जो आय डी राहील तो कुठला राहील, आय डी एखादा नंबर राहील जो आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे गिक नेमचा. ओके. हे झाले आपले इनिशियल पार्ट्स. देन त्यानंतर आपल्याला इनसाइड क्लास डेफिनेशन्स द्यायचे आहे. कुठला आहे, वॉइड प्रिंट नेम फर्स्ट अँड देन त्यानंतर आहे वॉइड प्रिंट आय डी. पहिले आपल्याला नेम एक्झिक्यूट करायचं आहे, देन आय डी एक्झिक्यूट करायचे आहे. म्हणून आपण सी आउट स्टेटमेंट काय देणार आहे, गिक आय डी आपल्याला काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे. सो आपण काय करणार आहे, तिथे रिझॉल्युशन ऑपरेटर यूज केला आहे. गिक आय डी दिस इज द आउटसाइड स्टेटमेंट. ओके. यामध्ये आउटसाइड स्टेटमेंट कुठला दिला आहे, सी आउटचं जे स्टेटमेंट आहे ते आउटसाइड स्टेटमेंट आहे. वाय, बिकॉज आपल्याला ते काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे. आणि एक्झिक्यूट कुठले स्टेटमेंट करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला इनसाइड ऑपरेटरसाठी इनसाइड स्टेटमेंटसुद्धा द्यायचे आहे. ओके. त्यानंतर आहे स्टॅटिक डेटा मेंबर. स्टॅटिक डेटा मेंबर आर क्लास मेंबर दॅट आर डिक्लेअर यूजिंग द स्टॅटिक कीवर्ड. स्टॅटिक डेटा मेंबर काय आहे, ज्यामध्ये आपण कीवर्ड्स यूज करतो, स्टॅटिक कीवर्ड्स यूज करतो ते. ओके. स्टॅटिक मेंबर हॅज अ सर्टन स्पेशल कॅरेक्टर. काही स्पेशल कॅरेक्टर आहे स्टॅटिक मेंबर्समध्ये. ओनली वन कॉपी ऑफ दॅट मेंबर इज क्रिएट फॉर द एंटायर क्लास अँड इज शेअर बाय ऑल द ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट क्लास, नो मॅटर हाऊ मेनी ऑब्जेक्ट आर क्रिएटेड. आपण किती ऑब्जेक्ट क्रिएट करत आहेत त्यात काही मॅटर करत नाही या स्टेटमेंटमध्ये. जितके तुम्हाला तिथे ऑब्जेक्ट्स क्रिएट करायचे आहे करू शकता, बट तुम्हाला काय करायचं आहे, स्टॅटिक कीवर्ड्स द्यायचे आहे तिथे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट स्पेसिफाय करता तेव्हा. इट इज अ इनिशियलाइज बिफोर एनी ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास इज being created even before the main start. आपल्याला फर्स्ट इनिशियलाइज पार्ट देण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, याचं स्टॅटिक कीवर्ड्स द्यायचे आहे. ओके. स्टॅटिक स्टेटमेंट द्यायचं आहे स्टॅटिक डेटा मेंबरचा मेन पार्टच्या आधी. ओके. इट इज अ विजिबल ओनली विदिन द क्लास. आणि हे कुठे विजिबल राहील, फक्त क्लासमध्ये विजिबल राहील. बट इट्स अ लाईफटाईम इज द एंटायर प्रोग्राम. विजिबल कुठे राहील, फक्त क्लासमध्ये राहील. आणि काय राहील, लाईफ टाईमसाठी काय राहील, ते जे स्टेटमेंट राहील ते त्या प्रोग्रामसोबत इंडिकेट केलं असेल.
फर्स्ट तुम्हाला तिथे सिंटॅक्स दिलेला आहे स्टॅटिक डेटा टाईप. इथे डेटा टाईप द्यायचा आहे. देन त्यानंतर डेटा मेंबर नेम द्यायचा आहे. डेटा टाईप्स कुठले येईल, कुठला पण, इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, हे काय आहे, डेटा टाईप्स आहे. हे काय, तिथे तुम्हाला फर्स्ट डेटा टाईप मेन्शन करायचं आहे. देन डेटा मेंबर नेम मेन्शन करायचं आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स.